ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं आता आपण फर्स्ट रिफ्लेक्शन, मी पुन्हा एकदा सांगते, मी कालही तुम्हाला आधी सांगितलेलं होतं. तर फर्स्ट जो पॉइंट आहे तो रिफ्लेक्शनचा पाहूया. ठीक आहे, मी जरा थोडीशी साईज वाढवून घेते म्हणजे तुम्हाला रिफ्लेक्शन आणि कालही सांगितलं होतं रिफ्रॅक्शन. ठीक आहे, इकडे घेते मी. आता रिफ्लेक्शन आहे ते वन मीडियामध्ये घडतं, लक्षात घ्या. हे जे रिफ्लेक्शन आहे ते वन मीडियामध्ये घडतंय. वन मीडिया. मग हा वन मीडिया कोणता रे दाखवलेला होता मी काल. आणि रिफ्रॅक्शन हे टू मीडियामध्ये घडतंय. आता काल जे एक्झाम्पल दिलेलं होतं तर रिफ्लॅक्शन जे आहे ते एकाच सरफेसवर घडतंय. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवते. ही लाईट रे आहे. या लाईट रे पासून जी रे येते त्याला आपण काय म्हणतो, इन्सिडंट रे. ओके, आणि तो जो पॉइंट तयार होतो त्यालाच आपण इथे सरफेसच्या बरोबर 90 डिग्री आपण काय करतोय तर त्याला लाईन ड्रॉ करतोय. ठीक आहे, आता ही जी लाईन ड्रॉ करतोय ती आपण कुठली लाईन ड्रॉ करतोय, नॉर्मल लाईन ड्रॉ करतोय. मग ह्याच पॉइंटला इथं यन असं नाव दिलेलं आहे, इन्सिडंट पॉइंट. ठीक आहे, मग आता ह्याच पॉइंट पासून काय होतंय, पुन्हा रिफ्लेक्टेड रे जाते. रिफ्लेक्टेड, लक्षात द्या, रिफ्रॅक्शन नाही, एकाच मीडियामध्ये हे घडतंय. ठीक आहे, मग आता इन्सिडंट पॉइंट कुठे सांगितलेलं आहे, इथे इन्सिडंट पॉइंट होतं. ह्या इन्सिडंट पॉइंट पासून पुन्हा ही रिफ्लेक्टेड रे जाते. बघा इथे मी रिफ्लेक्टेडचं मेन लिहिते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ही रिफ्लेक्टेड रे आहे. ठीक आहे, आता हा इन्सिडंट आहे, मी इथं आय डॉट आर. बघा इन्सिडंट रे. आता हा जो इन्सिडंट रे आहे तो रे कुठून आहे तर ह्या लाईट रे पासून सरफेस पर्यंत येतोय, तो काय आहे, इन्सिडंट रे आहे. आणि जिथे नॉर्मल लाईनने इन्सिडंट पॉइंट होतोय तिथूनच रिफ्लेक्टेड होऊन रिफ्लेक्टेड रे क्रिएट केली जाते. ठीक आहे, आता ह्याच्यामधली नॉर्मल लाईन कोणती आहे रे, इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रेच्या मध्ये जिथे इन्सिडंट पॉइंट होतोय तिथे नॉर्मल लाईन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ही नॉर्मल लाईन आहे. मी पुन्हा एकदा दाखवते नॉर्मल लाईन. आता ह्या नॉर्मल लाईन पासून आणि इन्सिडंट रे पासून जो अँगल तयार होतो त्या अँगलला आपण काय म्हणतो, फास्ट बोलायचंय. ओके, फास्ट बोलायचंय. इन्सिडंट रे आणि नॉर्मल लाईन याच्यामध्ये जो अँगल तयार होतो त्या अँगलला आपण काय म्हणतो, निशिकांत तुझा आवाज येईना मला. ओके संस्कार बोल, तुझा आवाज आला नाही, बोलायचे फास्ट. इन्सिडंट रे
हा इन्सिडेंट रे, पण अँगल ऑफ इन्सिडंट बघा लक्षात घ्या, कारण तुम्हाला 1 मार्कला कसाही क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही जर हे पॉइंट समजून घेतले ना तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. इन्सिडेंट रे आणि नॉर्मल लाईन याच्यामध्ये जो अँगल बनतो त्याला अँगल ऑफ इन्सिडंट असं म्हटलं जातं. ओके, आता मला सांगा नॉर्मल लाईन आणि रिफ्लेक्टेड रे याच्यामध्ये जो अँगल बनतो त्या अँगलला काय म्हटलं जात असेल? Angle of reflection. ओके, व्हेरी गुड. अँगल ऑफ रिफ्लेक्टेड किंवा रिफ्लेक्शन. तर हे दोन अँगल होतात. बघा लक्षात ठेवा अँगल. तर याच्यामध्ये अँगल आय इज इक्वल टू आर हे तुम्हाला लास्ट इयरला झालेलं आहे, इज इक्वल टू आर. हे झालं रिफ्लेक्शनच्या बाबतीत. मग ह्याच जर कन्सेप्ट तुम्ही अंडरस्टँड केल्या तर रिफ्रॅक्शन मध्ये बघा ह्याच्यामध्ये काय आहे, ओनली वन मीडिया प्रेझेंट आहे रिफ्लेक्शन मध्ये, आणि तो मीडिया म्हणजेच इथे आपण जो केलेला आहे तो इयर. ठीक आहे, आता सेकंड पॉइंट बघा, आता इथं जो आहे तो कोणता आहे तर रिफ्रॅक्शन आहे, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये पाहत असताना रिफ्रॅक्शन मध्ये मी कलर चेंज करते म्हणजे तुम्हाला इथे दिसेल स्क्रीनवरती. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये काय सांगितलंय, 2 मीडिया सांगितलेले. मग तुमच्या बुक प्रमाणे ग्लास स्लॅब सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आता हा ग्लास स्लॅब आपण घेतलेला आहे. वन मिनिट, हा जो आहे तो ग्लास स्लॅब आहे. ठीक आहे, आता हा ग्लास स्लॅब म्हणजेच व्हॅक्युम प्लेस, रिकामा प्लेस आहे, याच्यामध्ये एअर प्रेझेंट नाहीये, लक्षात घ्या. याच्यामध्ये एअर प्रेझेंट आहे का, नाहीये एअर प्रेझेंट. तर आणि हा जो मीडिया आहे तो कोणता आहे, एअर मीडिया आहे. बाहेरचा जो सरफेस येतो तो एअर मीडिया आहे. ठीक आहे, आणि हा जो मीडिया आहे तो कुठला मीडिया आहे, ग्लास मीडिया आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हा जो मीडिया आहे तो ग्लास. म्हणजे इथे मीडियम किती झाले, 2 झालेले. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर काय होतंय बघा, इथे जर पाहिलं तर मीडियम एकच आहे, एअरच आहे. इथेच इन्सिडेंट रे आलेला आहे आणि इथेच रिफ्लॅक्टेड रे आलेला आहे, लक्षात घ्या. पण रिफ्रॅक्शन मध्ये जर पाहिलं तर 2 मीडियम येतात. ठीक आहे, आता 2 मीडियम मध्ये फर्स्ट मीडियम कोणता आहे ते एअर आहे, सेकंड मीडियम कोणता आहे ग्लास आहे. ठीक आहे, आता हा ग्लास आहे तो व्हॅक्युम आहे. आता व्हॅक्युमचं मिनिंग काय आहे की त्याच्यामध्ये एअर ही प्रेझेंट नाहीये, रिकामा आहे ग्लास स्लॅब. असे 2 मीडियम आलेले आहेत. मी आता तुम्हाला याच्या पुढे तुम्हाला येणारच आहे लॉ ऑफ रिफ्रॅक्शन झाल्यानंतर. आता याच्यामधलाच मी तुम्हाला लॉ ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो पॉइंट इथेच सांगणार आहे. रिफ्रॅक्शन मेन पॉइंट अंडरस्टँड करायचं. ठीक आहे, आता बघा इथून लाईट रे फोकस केलेली आहे. मग ही लाईट रे जेव्हा येते तेव्हा बघा काय होत आहे, तर ही लाईट रे अशा पद्धतीने येते ना. मग दुसऱ्या मीडियमचं जे इन्सिडंट होतंय, रिफ्रॅक्शन होतंय, ते काय होतंय तर इथून दुसऱ्या मीडियममध्ये लाईट एंटर होते. मग ऍक्च्युली ही लाईन कशी यायला पाहिजे होती, लाईट या पद्धतीने यायला पाहिजे होती, लक्षात घ्या. त्याच पद्धतीने लाईट यायला पाहिजे होती. पण जेव्हा लाईट दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर करते तेव्हा ती काय होते तर थोडी बेंड होती, लक्षात घ्या. ही जी लाईट आहे ती बेंड होते अशा पद्धतीने. मग आता याचा जो इन्सिडेंट पॉइंट आहे तो इथं आहे, त्यालाच आपण नॉर्मल लाईन ड्रॉ करणार आहोत. ही नॉर्मल लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा जो अँगल मी दुसऱ्या कलरने दाखवते म्हणजे तुमच्या अजूनही लक्षात येईल. आता हा इन्सिडंट रे झाला, लक्षात घ्या. हा जो आहे तो इन्सिडंट रे झाला, की जे लाईट पासून रे येते त्याला आपण इन्सिडंट रे असं म्हणतो. आणि ही जी आहे ती नॉर्मल लाईन आहे. आता नॉर्मल लाईन कुठे होते, इन्सिडंट पॉइंट होतो तिथं आपण
नॉर्मल लाईन घेतो. मग आता नॉर्मल लाईन आणि इन्सिडेंट रे मध्ये कोणता अँगल क्रिएट होतोय रे? ओके, बोलायचंय कोणता? आत्ता सांगितलं ना मगाशी तुम्ही. सेम आहे, ज्या कन्सेप्ट इथं आहेत ना त्याच कन्सेप्ट इथं आहेत, लक्षात घ्या. तर इन्सिडेंट रे आणि नॉर्मल लाईन याच्यामध्ये कोणता अँगल क्रिएट होतोय? Angle of incidence. व्हेरी गुड. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट स्मॉल आईने आपण इंडिकेट करतोय. ठीक आहे. आता हे काय झालेले, दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट एंटर केलेली आहे. मग इथे काय होतंय? रिफ्रॅक्शन होतंय. बघा हा पॉइंट मी इथे दाखवलाय. मग तर रिफ्रॅक्शन होतंय म्हटल्यावर इथे अँगल कोणता होईल रे? रिफ्लेक्शन नाही, लक्षात घ्या, रिफ्रॅक्शन होतंय. ओके चैतन्य, पुन्हा बोल. आवाज आला नाही. Angle of reflection. व्हेरी गुड. बघा लक्षात घ्या, जेव्हा लाईट दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर करते तेव्हा जो अँगल होतो तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन होतोय. ठीक आहे, म्हणून ते अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे. आता काल तुम्हाला पॉइंट सांगायचा राहिलेला होता. आता कोणता पॉइंट सांगायचा राहिला होता तेही मी तुम्हाला सांगते, की मी तुम्हाला इथपर्यंत समजून सांगितलं होतं. आता ही जी रे आहे ती रे काय करते? पुन्हा बाहेर पडते इथून. म्हणजे ग्लास मीडिया मधून पुन्हा कुठे येते रे? इयर मीडिया मध्ये येते. ठीक आहे. आता हा जो पॉइंट आहे मी खालचा दाखवते, इयर मीडिया. रिफ्रॅक्शन एकाच ठिकाणी होत नाही तर दोन ठिकाणी होत आहे, लक्षात घ्या. आता दोन ठिकाणी कुठे होत आहे? आता हे जे इयर मीडिया आहे, आता ह्या ग्लास स्लॅब मधून अशीच लाईट इथपर्यंत येते. ठीक आहे. इथं आल्यानंतर पुन्हा ह्या पॉइंटला काय होतंय? रिफ्रॅक्शन होतंय. आता इथं काय होतंय? ह्या ग्लास स्लॅब मधून पुन्हा इयर मीडिया मध्ये लाईट एंटर करते. ठीक आहे. मग आता इथे जी लाईट एंटर करते ते आपण बघूया. मग आता ही जेव्हा लाईट एंटर करते तेव्हा त्याची जी लाईन आहे ती कशा पद्धतीने येते? ठीक आहे. आता इतर जो आहे तो बघा. मग आता इथून लाईट ग्लास स्लॅब पासून येते, म्हणजे लाईट काय होते? पुन्हा रिफ्रॅक्शन होत असताना इथं इन्सिडेंट रे होतो, लक्षात घ्या. मग मी पुन्हा इथं काय करते? नॉर्मल लाईन ड्रॉ करते. ठीक आहे, ही नॉर्मल लाईन झाली. आता ह्या नॉर्मल लाईन मधून काय होतंय? दुसरं रिफ्रॅक्शन होतंय. पण दुसरं रिफ्रॅक्शन होत असताना लाईट एंटर कुठून करते? हिथून करते. मग पहिली जी रे येईल त्याला आपण काय म्हणतो? इन्सिडेंट रे. पण आपण आय इथं आहे म्हणून इथं दुसऱ्या अँगलला आपण नाव देतो I1. लक्षात घ्या, इथे नाव काय देतो आपण? I1. ठीक आहे. कारण रिफ्रॅक्शन दुसरं घडते आणि रिफ्रॅक्शन घडत असताना पहिली जी रे येते त्याला आपण इन्सिडेंट रे म्हणतो. ओके. मग आता ह्या ग्लास स्लॅब पासून पुन्हा एअर मीडियामध्ये लाईट एंटर करते, दोन ठिकाणी रिफ्रॅक्शन होत आहे, म्हणून आपण दुसरा जो अँगल तयार होतो जिथून लाईट जाते त्याला आपण I1 म्हणजे इन्सिडेंट रे दिसतोय. आणि बाहेर पडल्यानंतर नॉर्मल लाईनला जी एमर्जंट म्हणजे काय? जी लाईट इयर मध्ये पुन्हा बाहेर पडते म्हणून ह्याला एमर्जंट रे असं नाव दिलेलं आहे. लक्षात घ्या, ई दिलेलं आहे की नाही. म्हणून नॉर्मल लाईन आणि एमर्जंट रे जे आहे तिथे अँगल ऑफ एमर्जंट म्हणजेच ई असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं का? इथं अँगल I1 होतोय. आता I1 का होतोय? कारण इथे आपण वरती जे आहे तिथं आय घेतलेलं आहे. आता पुन्हा दुसऱ्यांदा रिफ्रॅक्शन होतंय ग्लास आणि इयर. पहिलं रिफ्रॅक्शन कुठे झालेलं आहे रे? बघा मी इथे लिहून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इयर मधून लाईट कुठे जातीये? ग्लास स्लॅब मध्ये जाते. ठीक आहे, हे पहिलं रिफ्रॅक्शन आहे. आणि म्हणजे हा फर्स्ट मीडिया थ्रू सेकंड मीडिया मध्ये लाईट जाते. ठीक आहे, म्हणजे हा फर्स्ट मीडियम पकडूया आणि हा सेकंड मीडियम. ठीक आहे, पुन्हा रिफ्रॅक्शन होते. आता रिफ्रॅक्शन कशाच होते? ग्लास स्लॅब मधून पुन्हा लाईट इयर मीडिया मध्ये जाते.
ठीक आहे, बघा ग्लास स्लॅब मधून पुन्हा लाईट. एक मिनिट, इथं पेन उठत नाहीये, बघते मी. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ठीक आहे, मी इकडे लिहिते म्हणजे लक्षात येईल. हो. एअर मीडियामध्ये जाते, म्हणजे हा थर्ड मीडिया झाला. मग अशा पद्धतीने जे काय होत आहे, रिफ्रॅक्शन होत आहे. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? हो. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? इथं पॉइंट समजले नाहीत आम्हाला रिफ्रॅक्शनचे? सगळ्यांना समजलेत का पॉइंट? येस और नो? येस. ओके, सगळ्यांनी बोलायचंय तरच मला समजणार आहे. आपण पुन्हा पुन्हा त्याच पॉइंटला वेळ देतोय. ठीक आहे, तर आपण आता नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला त्याच्याकडे जाणार आहे. बघा, मी स्क्रीन शेअरिंग करते, दिसत नसेल तेव्हा तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आपण काल हे पाहिलेलं आहे, त्याची डेफिनेशन पाहिलेली आहे, आणि आता मी हे तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे याचं. आता आपल्याला मेन याच्यामध्ये काय पाहायचंय बघा, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. हे मी काल पॉइंट सांगितलेलाच आहे तुम्हाला, पण त्यातले जो मेन लॉ जो आहे तो आपण फर्स्ट अंडरस्टँड करून घेऊया. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय अंडरस्टँड करायचं आहे तेही सांगते मी. ठीक आहे, 1 मिनिट, आपण जो पॉइंट आहे तो इथून पाहूया. बघा, आता ह्याच्यामध्ये पहिला जो लॉ आहे तो लॉ काय आहे, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे. ओके, लक्ष द्या, रिफ्रॅक्टेड, REFRACTED, रिफ्रॅक्टेड. रिफ्रॅक्टेड मीन्स दोन मीडिया प्रेझेंट असतात, एका मीडियामधून दुसऱ्या मीडियामध्ये लाईट एंटर केली जाते, त्याला आपण रिफ्रॅक्टेड असं म्हणतो. इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट यान. ओके, यन ह्या पॉइंटवर इन्सिडेंट होतोय, म्हणजेच तिथून लाईट दुसऱ्या मीडियामध्ये एंटर होते, त्यालाच आपण इन्सिडेंट पॉइंट म्हणतोय. ओके, द इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट यन आर ऑन द अपोजिट साइड of the normal to the surface of the slab at that point, that means CD. ओके, नॉर्मल लाईन आहे CD, तर याच्यामध्ये इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे अपोजिट साइडला आहेत, लक्षात घ्या. एका साइडला रिफ्लेक्शनला जे असे येते आणि अशी जाते, म्हणजे एकाच सरफेसवर प्रेझेंट आहेत, पण इथे जे इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे आहे ते अपोजिट सरफेसला आहेत, लक्षात घ्या, अपोजिट सरफेसला आहे. अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल टू द सरफेस ऑफ द स्लॅब ऍट दॅट पॉइंट, three rays. Okay, the three incident ray, refracted ray and normal are in the same planes. Second, for a given pair of the media, pair of the media म्हणजे दोन मीडिया, पेअर मीन्स टू, पेअर ऑफ द मीडिया. हिअर एअर अँड ग्लास, कोणते मीडिया आहे तिथे प्रेझेंट? एअर अँड ग्लास. The ratio of the sin I to the sin R is the constant. ओके, आता ह्याच्यामध्ये जो रेशो दिलेला आहे तो रेशो कोणता दिलेला आहे बघा, साइन I इज अपॉन साइन. एक मिनिट, तुम्हाला दाखवतेच इथे रेशो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हा रेशो सेकंड लॉचा जो रेशो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. काय रेशो? आपण अँगल काढलेले आहेत. काय अँगल काढलेले आहेत? अँगल I इज इक्वल टू अँगल R. ठीक आहे, आता स्नेल्स लॉ काय आहे रे? कालच सांगितलं होतं. इथे स्नेल्स लॉ आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. आता स्नेल्स लॉ काय आहे? साइन I
upon sin r is equal to n means constant. हा सेकंड लॉ ने एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे बघा. Second, for a given pair of the media, here air and glass, the ratio of the sin I to the sin R is a constant. Here I is the angle of incident and R is the angle of the refractions. Okay, हे सेकंड लॉ मध्ये सांगितलेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, काल तुम्हाला एक्सपेरिमेंट पाहायला सांगितलं होतं, मी पाठवलं होतं. पाहिला का रे तुम्ही सगळ्यांनी तो एक्सपेरिमेंट? येस ऑर नो? एक्सपेरिमेंट पाहिला? येस. व्हिडिओ पाठवलेला होता तो? येस मॅडम. ओके. बाकीच्यांनी पाहिला का? काजलला पाहिलेलं आहे, पण बाकीच्यांनी पाहिलंय का? मी एवढ्यासाठीच पाठवलं होतं की आज मला तो पॉइंट तुम्हाला शिकवायचा आहे. पण तुम्ही जर पाहिलाच नसेल तर तुम्हाला तो पॉइंट कसा समजणार आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे की तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऍक्च्युली तुम्हाला तो प्रॅक्टिकल आहे, लक्षात घ्या. कंपल्सरी तुमचं स्कूल सुरू झालं की ते तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं आहे आणि तेच प्रॅक्टिकल मी तुम्हाला तिथे दाखवले. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशा प्रकारे फाइंड केला जातो हे प्रॅक्टिकल आहे. आणि त्याच्यावरून तुम्हाला इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे कशा प्रकारे असतात आपण फक्त बुक मध्ये रीड करतोय की इथे पिन लावायचे, त्याची लाईट आपण ग्लास स्लॅबच्या अपोजिट साइडनी बघणार आहोत जिथे पिन लावलेले आहेत त्या. पण हे प्रॅक्टिकल पाहिल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशा प्रकारे काढला जातो. ओके. तर पाहिला नसेल तर आज कंपल्सरी तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो लक्षात येईल. जर पाहिला असेल तर आजचं हे जे मी पुढे तुम्हाला सांगते त्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. बघा आता याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह, आता ग्लास स्लॅब काय सांगितलं रे, व्हॅक्युम प्लेस प्रेझेंट आहे कारण त्या ग्लास स्लॅब मध्ये एअर मीडिया नाहीये. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला की याच्यामध्ये ज्या दोन मीडिया असतात बघा, याच्यामध्ये ज्या दोन मीडिया आहेत त्या दोन मीडियापैकी एक मीडिया रेअर आणि डेन्सर असते. बघा, रेअर मीडिया असते आणि दुसरी जी मीडिया आहे ती डेन्सर असते. आता डेन्सर म्हणजे काय रे, माहित आहे का तुम्हाला? ही कन्सेप्ट सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. रिअर मीडिया आणि डेन्सर मीडिया पुढे तर येणारच आहे. तर रिअर मीडिया म्हणजे याच्यामध्ये जो एअर असतो तो बघा, तर याच्यामधून फास्ट मध्ये लाईट एंटर होणार आहे. डेन्सर म्हणजे दाट, की त्याच्यामधून फास्ट मध्ये लाईट जी आहे ती काय होते, फास्ट मध्ये हे होत नाही, म्हणजे याच्यामध्ये जे आहे ते अशा प्रकारे दाट त्याचं हे असणार आहे. डेन्सर मीडिया म्हणजे याच्यामधून लाईट जी आहे ती पटकन ट्रान्सफर होत नाही. पण रेअर मीडिया असेल तर त्याच्यामधून काय होणार आहे, लाईट जी आहे ती हे होणार आहे. ठीक आहे, 1 मिनिट. ओके. तर दोन मीडिया आहे, तर एअर मीडिया जो आहे तो रिअर मीडिया आहे, ग्लास स्लॅब जो आहे तो डेन्सर मीडिया आहे आणि ऍक्च्युली तो व्हॅक्युम आहे, त्याच्यामध्ये एअर प्रेझेंट नाही. ओके. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स is the ratio of the velocity of light in the vacuum it velocity specific medium. Okay, is the refractive index is ratio of the velocity of light in a vacuum to its velocity in specific medium.
इट इज मेजर ऑफ द बेंडिंग ऑफ द रे ऑफ लाईट. आता ह्याच्यामध्ये काय होते, जी लाईट रे आहे ती बेंडिंग होती. तुम्ही जर पाहिली तर लाईट रे जी आहे ती बेंडिंग होते. ठीक आहे. आता कशा प्रकारे बेंडिंग होते ते तुम्ही पाहिलेलीच आहे. इथे बघा, लाईट रे जायला कशी पाहिजे होती, ह्या डिरेक्शननी स्ट्रेट जायला पाहिजे होती. पण जेव्हा लाईट रे एअर मधून ग्लास स्लॅब मध्ये एंटर करते तेव्हा काय होतं, ही जी लाईट आहे ती लाईट काय होते, बेंड होते, म्हणजे थोडीशी अलीकडे येते, वाकडी होते. ठीक आहे. मग तेच काय सांगितलेलं इथे, की ही लाईट रे जी आहे ती लाईट रे काय होते, तर बेंडिंग होतीये. ठीक आहे. बघा, it is measure of the bending of the ray of light when passing from the one media to another. एका मीडियामधून दुसऱ्या मीडियाकडे जेव्हा लाईट जाते तेव्हा ती रे बेंडिंग होते, आणि ही बेंडिंग झालेलीच रे आपल्याला काय करायचे, मेजर करायचे आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स अपॉन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. The refractive index indicated by small n is given by the Snell's law. आता मगाशीच तुम्हाला स्नेल्स लॉ सांगितलेले. स्नेल्स लॉ काय आहे, साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू n. याच ह्याने आपल्याला काय करायचं आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो फाइंड करायचा आहे. ठीक आहे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड द ऍब्सोल्युटली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय म्हटलेलं आहे, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम कॉल्ड इट ऍब्सोल्युटली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता याच्यामध्ये एअर मीडिया आणि ग्लास स्लॅब मध्ये जी लाईट एंटर करते त्याच्यामधून जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येणार आहे त्यालाच आपण ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो. आता बघा, हा मेन पॉइंट. आता इथे I इज इक्वल टू 0 आणि R इज इक्वल टू 0 का आलेला आहे, त्याचं एक्सप्लेनेशन सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? हो. 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 ठीक आहे. मी इथे स्क्रीन शेअरिंग करते म्हणजे तुम्हाला मी जे सांगते ते लक्षात येईल. आता इथे I इज इक्वल टू 0 आणि R इज इक्वल टू 0 का दिलेलं आहे ही कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगते. ठीक आहे. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? आता याच्यामध्ये हा ग्लास स्लॅब आहे. आता ह्या ग्लास स्लॅब मध्ये हा एअर मीडिया आहे, हा जो आहे तो, आणि दुसरा मीडिया आहे तो ग्लास स्लॅब आहे, म्हणजेच व्हॅक्यूम आहे हा. आता बघा, तुम्ही जर लाईट एंटर जर केली, ही तो लाईट आहे. आता ही लाईट जर हिटून एंटर केली, बघा लाईट हिटून एंटर केली, तर ही जी लाईट आहे ती लाईट इथं काय होतं, त्याचा इन्सिडेंट पॉइंट होतं. ठीक आहे. आता इथे इन्सिडेंट पॉइंट आहे, त्याच वेळी ही लाईट आहे ती स्ट्रेट जाणार आहे, लक्षात घ्या. म्हणजेच नॉर्मल लाईन कुठं होते इथे रे, जर नॉर्मल लाईन जर तुम्ही पाहिली तर त्याची नॉर्मल लाईन इथेच ड्रॉ होणार आहे. मग नॉर्मल लाईन कशी असते, सरफेसच्या बरोबर 90 डिग्री असते, लक्षात घ्या. सरफेसच्या बरोबर 90 डिग्री असते, म्हणजे नॉर्मल लाईन पण इथंच येणार आहे. म्हणजेच इन्सिडेंट रे हा काय आहे, इन्सिडेंट रे आहे. हा जो आहे तो काय आहे, रिफ्रॅक्टेड रे आहे. आणि हा नॉर्मल लाईन आहे, मी तुम्हाला जे येलो कलर आहे. मग जेव्हा लाईट ग्लास स्लॅब आणि एअर मधून स्ट्रेट लाईन मध्ये जाते तेव्हा अँगल I इज इक्वल टू किती येईल रे, आणि अँगल R इज इक्वल टू किती येईल मला सांगा.
अँगल ऑफ इन्सिडेंट मी काय सांगितले? हा ओके, बोलायचंय. अँगल ऑफ आय किती येईल इथे? मला आवाज आला नाही, कोणीतरी आन्सर दिलं पण मला आवाज क्लिअरली आला नाही. अँगल आय इज इक्वल टू किती येईल? आपला अँगल आय कुठं बनतो? नॉर्मल लाईन आणि इन्सिडेंट रे याच्यामध्ये जेवढा अँगल होतो तो काय असतो आपला? अँगल ऑफ इन्सिडेंट. मग आता इथे नॉर्मल लाईन आणि इन्सिडेंट रे एकाच लाईन मध्ये आलेले आहेत. ओके, आता इथे जे नॉर्मल लाईन, व्हेरी गुड. बघा लक्षात घ्या, इथं जे आन्सर आहे ते काय आहे? तर बघा, नॉर्मल लाईन आणि इन्सिडेंट रे एकाच लाईन मध्ये आलेले आहेत. मग आता इथं जे आन्सर येणार आहे ते काय येणार आहे? अँगल आय इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता पुन्हा बघा, आपल्याला काय पाहायचंय याच्यात? अँगल आय, सॉरी अँगल आर, नॉर्मल लाईन आणि रिफ्लेक्टेड रे एकाच लाईन मध्ये आहेत. लक्षात घ्या, इथं जर तुम्ही पाहिलं या लाईन मध्ये तर दोन्हीही एकाच लाईन मध्ये आहेत की नाही? बघा इथे. तर याच्यामध्ये नॉर्मल लाईन आणि रिफ्रॅक्टेड रे आहे ते एकाच लाईन मध्ये येते. मग अँगल आर इज इक्वल टू किती येईल रे इथे? 0. 0. व्हेरी गुड. ओके, आता ही कन्सेप्ट समजली का? जेव्हा लाईन स्ट्रेट लाईन मधून सरफेस मध्ये येते 90 डिग्री मध्ये, तेव्हा ती लाईट कुठंही बेंड होत नाही, ती लाईट स्ट्रेट मध्येच रिफ्रॅक्ट होते. लक्षात ठेवा, कारण इन्सिडेंट रे जर हा स्ट्रेट असेल तर रिफ्रॅक्टेड रे सुद्धा त्याच लाईननी स्ट्रेट येतो. ठीक आहे, म्हणून नॉर्मल लाईन पण स्ट्रेट असते, म्हणजे तिन्ही लाईन एकाच लाईन मध्ये जातात. तेव्हा अँगल आय इज इक्वल टू 0 आणि अँगल आर इज इक्वल टू 0, कारण इथे कुठलाच अँगल तयार नाहीये. लक्षात घ्या. तर तिन्ही ज्या लाईन आहेत, रिफ्रॅक्टेड रे, इन्सिडेंट रे, हे तिन्ही काय होते? एकाच लाईन मधून गेलेले आहेत. नॉर्मल लाईन, इन्सिडेंट लाईन आणि रिफ्रॅक्टेड रे. ठीक आहे. त्यामुळं अँगल आय इज इक्वल टू 0, अँगल आर इज इक्वल टू 0. ओके, ही कन्सेप्ट क्लिअर झाली का सगळ्यांची? हो. ठीक आहे. बघा, आता इथं काय म्हटलेलं आहे ही गोष्ट आपण फर्स्ट लक्षात घेऊया. बघा, the value of refractive index is different for different media and also for the light of the different color for the same media. A ray incident along the normal, once again, the ray incident along the normal I is equal to 0. Okay, goes forward in the same direction, एकाच direction ने गेलेले आहेत. So here R is equal to 0. A ray incident along the normal line वरूनच जर incident ray गेली तर angle of I is equal to 0. So that means I is equal to 0. Goes forward in the same directions, the angle R is equal to 0. That means R is equal to 0. Okay, all of understand this concept? Yes, madam. ओके, व्हेरी गुड. बघा, तर आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यांच्या लक्षात आला? याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू एन. यानी इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, प्रत्येक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जी आहे ती कॉन्स्टंट आहे. आता ही जी कॉन्स्टंट आहे ती तुम्हाला मी इथे व्हॅल्यू दाखवते. सबस्टन्स इयर. आता इयर मध्ये जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ती 1.003. ठीक आहे. तर आईस मध्ये जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ती 1.31. याच्या आसपास रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येतात. तुम्ही तो व्हिडिओ पहा, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढला जातो तेही सांगितलं गेलेलं आहे. वॉटर मधले जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ते 1.33 असे आहे. अल्कोहोल मध्ये जेव्हा लाईट एंटर, एअर मधून अल्कोहोल मध्ये जेव्हा लाईट एंटर केली जाते तेव्हाही त्याचं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येतं ते 1.36. हा तुम्ही जो
चार्ट आहे तो चार्ट लिहून काढा, कारण याच्यामधले जे पॉइंट आहेत ते तुम्हाला कधीही विचारले जाऊ शकतात 1 मार्कला. ठीक आहे, बघा आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया याच्यामधला. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्येच आपल्याला याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या कशा प्रकारे काढली जातात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये. ठीक आहे, तर ते काढण्यासाठी काय केलं जातं, फर्स्ट मीडिया सेकंड मीडिया याचा संबंध कसा येतो हेही आपल्याला माहिती पाहिजे. ओके, माझा आवाज येतो सगळ्यांना क्लिअरली? येस मॅडम. बघा आता याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह मीडिया जो आहे त्याच्यामध्ये फर्स्ट मीडियम सेकंड मीडियम हे सगळ्यांना समजलं का? येस और नो? यस. नो. ठीक आहे. ओके, कुणाला समजलं नाहीये फर्स्ट मीडियम आणि सेकंड मीडियम? ठीक आहे, मी सांगते आता. आता याच्यामधून जी लाईट एंटर करते, ओके, तर लाईट एंटर करते ते इयर मधून करते. हा जो आहे तो ग्लास स्लॅब आहे, लक्षात घ्या. म्हणजे सेकंड मीडिया कोणता आहे? ग्लास स्लॅब. ओके, हा मीडियम नंबर सेकंड आहे. म्हणजे हा जो प्लेस आहे तो व्हॅक्युम प्लेस आहे, लक्षात घ्या. मीडियम नंबर सेकंड हा ग्लास स्लॅब आहे आणि मीडियम नंबर फर्स्ट जो आहे तो इयर आहे. तर मीडियम नंबर 1 मधून इयर मधून काय होते, लाईट एंटर होते. लक्षात घ्या, जिथून लाईट एंटर होते त्याला आपण इन्सिडंट रे असं म्हणतो. ओके, मग ह्या इयर मीडियम मधून लाईट एंटर कोणत्या मीडियम मध्ये करते, तर ग्लास मीडियम म्हणजे मीडियम नंबर सेकंड, त्यालाच आपण रिफ्रॅक्टेड रे असं म्हणतो. ओके, इथे मीडियम 2 आहेत, इयर मीडियम आणि सेकंड ग्लास मीडियम. ओके, समजलं? मीडियम 2 ज्यांना समजलं नसेल त्यांना मी पुन्हा एकदा सांगितलं, इथं मीडियम 2 आहे. ओके, समजलं का? ज्यांना समजलं नव्हतं मीडियम त्यांना? ओके, हा. आता बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो कसा काढला जातो. तर आता फर्स्ट याच्यामध्ये तुम्हाला अंडरस्टँड काय करायचंय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावर डिपेंड्स आहे की व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. मग आता इन्सिडंट ऑफ रे याच्या व्हेलॉसिटी जी आहे त्याच्यामध्ये V1 घेतलेला आहे. मीडियम नंबर 2 त्याच्यामध्ये V2 व्हेलॉसिटी ऑफ लाईट हे V2 इथं घेतलेले. लक्षात घ्या हा कॉन्सेप्ट. V1 कशाला घेतलेले, मीडियम नंबर 1 मधून जी लाईट रे जाते इन्सिडंट रे त्याला आपण V1 घेतलेला आहे. मीडियम 2 मध्ये जी ग्लास स्लॅब मधून लाईट रे जाते त्याला आपण V2 घेतलेला आहे. ओके, सो द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडिया विथ द रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडिया. तर आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशा बरोबर काढायचे, जो सेकंड मीडिया बरोबर फर्स्ट मीडिया असं रिस्पेक्टिव्हली आपल्याला काय काढायचं आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. ठीक आहे, ह्या पॉइंट वरून म्हणजे मीडिया फर्स्ट आणि मीडिया सेकंड मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा येतो तो आपल्याला काढायचा आहे. सो हिअर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडिया विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडिया. सेकंड मीडिया मीन्स ग्लास स्लॅब, फर्स्ट मीडिया मीन्स इयर. ओके, मग आता सेकंड मीडिया विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडिया हे कसं लिहिलं जातं, तर 2n. 2n मीन्स सेकंड मीडिया आणि 1 मीन्स फर्स्ट मीडिया. बघा लिहिताना कसा लिहिला जातो हे पॉइंट तुम्हाला समजले पाहिजे. 2n का लिहिला इथे. ओके, तर लक्षात घ्या 2n कशासाठी लिहिलेला आहे ते मी इथे दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे जो 2n जो लिहिलेला आहे त्याचंच मिनिंग काय आहे, द सेकंड मीडिया विथ द रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडिया. आता ह्याचं मिनिंग काय आहे, सेकंड मीडिया जरी लिहिलेलं असलं तरी त्याचं लिहिताना वर्ड मध्ये 2n1
याचंच मिनिंग आहे सेकंड मीडिया विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडिया. मग आपल्याला याचं काय काढायचंय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे, बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचं आहे. ही कन्सेप्ट लक्षात आली का? 2n1 का लिहिलेलं आहे? 2n1 चं मिनिंग आहे सेकंड मीडिया विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. मग त्याचंच सेकंड मीडियम रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, सेकंड मीडियम रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये आपल्याला पुढं काय पाहायचं आहे. So the second media with first media is equal to the ratio of the velocity of light in medium first to that medium second. बघा 2n1 is equal to the ratio of the velocity of light in medium first to that medium second. Okay, that means आता तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा आहे ते बघा. तर तो जो फॉर्म्युला आहे 2n रिस्पेक्ट टू, आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे, त्यामुळे इथे जो फॉर्म्युला आहे ते 2n1 म्हणजे सेकंड मीडिया रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडिया इज इक्वल टू v1 अपॉन v2. तर फर्स्ट इयर मीडिया आहे, तर इयर मीडिया मध्ये आपण काय घेतलेलं आहे, इथे v1 घेतलेलं आहे वेलॉसिटी. तर सेकंड मीडिया कुठला आहे आपला, v2 घेतलेला आहे. आता तुम्हाला इथे प्रश्न पडेल की इथं फर्स्ट मीडिया कुठला घेतलेला आहे बघा. म्हणजेच इथे तुम्ही म्हणाल की इथे सेकंड मीडिया कुठला आहे. ओके, बोलायचंय फास्ट. सेकंड मीडिया कुठला सांगितलेला आहे इथे, त्याशिवाय तुमच्या लक्षात नाही येणार. V2. V2, व्हेरी गुड. बघा आता आपल्याला फॉर्म्युला लिहिताना कसा लिहायचा आहे, म्हणजेच इथं जो सांगितलंय सेकंड मीडिया मी तुम्हाला वर्ड मध्ये लिहिते. म्हणजे V2 म्हणजे हा ग्लास आहे ना, लक्षात घ्या. सेकंड मीडिया कुठला आपला ग्लास आहे, त्याला आपण इयन करूया. आणि फर्स्ट मीडिया कुठला आहे रे आपला, V1. V1 म्हणजे इयर मीडिया आहे. आता इथे फॉर्म्युला देताना याच्या अपोजिट लिहायचंय, लक्षात घ्या. जेव्हा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढतोय तर इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला काय दिलेलं आहे, सेकंड मीडिया रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडिया. तर जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने फॉर्म्युला लिहाल तेव्हा याच्या अपोजिट इथे पुढचा फॉर्म्युला लिहायचा आहे. म्हणजे ग्लास स्लॅबला पण इथे जो आहे तो काय येणार आहे, इथे v1 अपॉन v2. ही पण कन्सेप्ट अंडरस्टँड करा. मीडियम सेकंड दिले, पहिलं सेकंड दिलेले, पण आपण इथे v1 घेतो. तर लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचंय, जो मीडियम दिलाय त्याच्या अपोजिट वरती घेणार आहोत. आता ह्याच्या अपोजिट इथे घेतलेलं आहे वेलोसिटी. ठीक आहे, म्हणून फर्स्ट जो आपण फॉर्म्युला घेतोय तो लक्षात ठेवायचा आहे. 1 मिनिट मी हे इरेज करते म्हणजे लक्षात येईल अजून. आता इथे फॉर्म्युला काय, सेकंड मीडिया टू फर्स्ट मीडिया. बघा मी इथे लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सेकंड मीडिया रिस्पेक्ट टू 1 इज इक्वल टू v1 अपॉन v2. ओके, म्हणजेच हा इन्सिडेंट मधला व्हेलॉसिटी ऑफ लाईट v1 आणि व्हॅक्युम प्लेस म्हणजे मीडियम नंबर सेकंड मधला v2. ठीक आहे, तर तेच दिलेलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन. v1 मीन्स व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडिया फर्स्ट, v2 मीन्स द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम सेकंड. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रिस्पेक्टिव्हली मीडियम 2 to 1. ठीक आहे, तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो हा आहे. तुम्ही सगळ्यांनी हा फॉर्म्युला लिहून घ्यायचाय. हा फॉर्म्युला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे झाला कुठला, सेकंड मीडियम टू फर्स्ट मीडियम मध्ये जो रिस्पेक्टिव्हली होतोय तो सेकंड मीडियम तो फर्स्ट मीडियम. ठीक आहे, आता नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, सिमिलरली द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम फर्स्ट
विथ रिस्पेक्ट टू द सेकंड. आता पहिल्यांदा काय घेतलेलं आपण होतं, सेकंड मीडियम टू फर्स्ट घेतलेलं होतं, लक्षात घ्या. म्हणजे हा सेकंड मीडियम, मी तुम्हाला लेझरनं दाखवतो म्हणजे लक्षात. आपण पहिल्यांदा काय घेतलेलं होतं, सेकंड मीडिया रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडिया असं घेतलेलं होतं, म्हणजे सेकंड मीडिया विथ द फर्स्ट मीडियम. आता दुसऱ्यांदा काय घेणार आहे बघा, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम, म्हणजे फर्स्ट मीडियम रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम असं घेणार आहोत. मग आता मी तुम्हाला मग अशीच सांगितलं की या फॉर्म्युलामध्ये जेव्हा आपण घेतो, मी पेन पुन्हा इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. आपण मीडिया कुठला घेतलेला आहे इथे, फर्स्ट मीडियम टू सेकंड मीडियम. मी तर यान फर्स्ट मीडियम रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम, लक्षात घ्या, फर्स्ट मीडियम टू सेकंड मीडियम. म्हणजे हा फर्स्ट मीडियम कोणता येतोय रे इथे, इयर येतोय, लक्षात घ्या. आणि सेकंड मीडियम कोणता आहे, ग्लास आहे. तर याच्यामध्ये पुन्हा बघा, ह्याच्या पहिल्याला काय घेतलेलं होतं आपण, ग्लास घेतला होता सेकंड मीडियम, आणि फर्स्ट मीडियम काय आहे ते इयर आहे. म्हणजे सेकंड मीडियम रिस्पेक्ट टू वन घेतलेलं. आता सेकंड ह्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला काय घेतलेलं आहे, फर्स्ट मीडियम रिस्पेक्ट टू सेकंड. मग त्याचा जो फॉर्म्युला आहे तो इथं दिलेला आहे. मग आता मी तुम्हाला सांगितलंय, जेव्हा तुम्ही फर्स्ट मीडियम घ्याल तेव्हा फॉर्म्युल्याला बरोबर ऑपोजिट येणार आहे. मग इथं काय येणार आहे, फर्स्ट मीडियम म्हटलेलं आहे. आता फर्स्ट मीडियमला इयरला V1 दिले, पण त्याच्या अपोजिट घेणार आहे आपण इथे V2 अपॉन 2 च्या अपोजिट काय आहे रे, मीडियम नंबर सेकंड जो ग्लास लॅब आहे त्याच्या अपोजिट V1 आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण इथे काय घेणार आहे, V1 असा त्याचा फॉर्म्युला तयार होतो. रिस्पेक्ट जेव्हा विचारलं जातं या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युले लक्षात ठेवले तरी तुमच्या लक्षात राहतील. ओके, इथपर्यंत पॉइंट सगळ्यांच्या लक्षात आला का? येस और नो? हो मॅडम. बाकीच्यांना समजलं का हे पॉइंट? हो मॅडम. ओके, बघा आता इथे काय सांगितलेलं आहे, इफ द फर्स्ट मीडियम इज व्हॅक्यूम देन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम सेकंड. इफ द फर्स्ट मीडियम इज द व्हॅक्यूम देन the refractive index of the medium is called the absolutely refractive index. It is the written as the n. तर ह्याच्यामध्ये जे मीडियम आहे ते व्हॅक्यूम असेल तर त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड, तर त्याला ऍब्सोल्युटली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ इट रिटन ऍज द n असं म्हटलेलं आहे. ओके, तर इथे तुम्हाला कॉन्सेप्ट अंडरस्टँड झाली असेल तर आपण काय करूया, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. नेक्स्ट पॉइंट ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. किती वाजले, कालच्या सारखं व्हायला नको, कारण आपण टीचिंग करत बसलो की आपला वेळ तसाच पुढे जातोय. अजून 7 मिनिटं आहेत मॅडम. ओके, बघा आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडियम. आता डिफरंट मीडियम की जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, काय डिफरंट मीडियम आहेत, रेअर मीडिया आणि डेन्सर मीडिया. ओके, आता तुम्हाला सांगितलं की रेअर, जशी लाईट आपली ट्रान्सपरंट होते बघा. आता ट्रान्सपरंट होत असताना तुम्ही जर विंडोची काच आहे तर विंडोच्या काचमधून लाईट जेव्हा ट्रान्सपरंट होते तेव्हा बघा तुम्ही घरामध्ये लाईट लावलेले, पण त्याचा जो प्रकाश आहे तो विंडोच्या बाहेर काचेमधून किती जातो रे, जास्त प्रमाणात जातो का कमी प्रमाणात जातो? ठीक आहे, बरं तुम्हाला दुसरी कॉन्सेप्ट समजून सांगते. आता इयर मध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, रेअर मीडिया म्हणजे काय तर विरळ, आणि डेन्सर म्हणजे दाट. ठीक आहे, बघा आता जिथं रिअर मीडिया असेल तिथून लाईट काय होणार आहे, ट्रॅव्हलिंग फास्ट होणार आहे, लक्षात घ्या. कारण रिअर आहे, विरळ आहे.
पण ज्या मीडियामध्ये डेन्सर मीडिया असेल तिथं काय होणार आहे, लाईट ट्रॅव्हल होत असताना त्याची व्हॅलॉसिटी जी आहे ती कमी होणार आहे, बेंड होते. लक्षात घ्या इथे लाईट का बेंड होते, कारण हा जो आहे तो डेन्सर मीडिया आहे. ओके, रेअर मीन्स विरळ आणि डेन्सर मीन डार्क. ओके, बघा आता याच्यामध्ये जेव्हा दोन मीडियामध्ये रिफ्रॅक्शन होतं तेव्हा दोन मीडिया जो असतो तो एक मीडिया असतो रिअर मीडिया आणि दुसरा जो मीडिया असतो तो डेन्सर मीडिया असतो. ओके, तर आपल्याला ह्या पॉइंट मध्ये रिअर मीडिया आणि डेन्सर मीडिया मधून लाईट कशा प्रकारे जाते आणि बेंड का होते याचं मिनिंग समजून घ्यायचंय. म्हणून बघा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया. आता इथे फर्स्ट जर तुम्ही डायग्राम पाहिली तर फर्स्ट डायग्राम मध्ये पहाल की इथे काय होत आहे, तर ही जी लाईट आहे फर्स्ट ती इन्सिडेंट रे जो आहे तो फर्स्ट रिअर मीडिया मधून डेन्सर मीडिया मध्ये लाईट एंटर करते. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायला काय मिळेल, तर आता ही जी लाईट आहे ती रिअर मीडिया मधून गेली असती तर स्ट्रेट अशी गेली असती. बघा, पण जेव्हा लाईट दुसऱ्या मीडियामध्ये म्हणजेच डेन्सर मीडियामध्ये एंटर करते त्याच वेळी लाईट काय होते, बेंड होते. लक्षात घ्या काय होते, तर इथं जी लाईट आहे ती लाईट तुम्हाला इथे बेंड झालेली दिसते. ओके, बघा काय होतं, तर इथे लाईट बेंड होते. का बेंड होते, कारण जी लाईट रे आहे ती रिअर मीडिया मधून डेन्सर मीडिया मध्ये एंटर करते म्हणून इथे लाईट बेंड होते. सो फर्स्ट पॉइंट, when light ray passes from the rear media to a denser media. Okay, most important first point, the rear media to the denser media. Okay, when a light ray enter the rear media from a when a light ray passes from a rear media to denser media, it bend toward the normal lines. ओके, इथे जी नॉर्मल लाईन आहे त्या नॉर्मल लाईनला जे आहे ते रिअर मीडियामध्ये काय होतंय, बेंड होतीये. ठीक आहे, आता सेकंड पॉइंट, आता सेकंड पॉइंट मध्ये काय होते, तर ही जी लाईट आहे ते बेंड झालेली आहे पण पुन्हा इथे रिफ्रॅक्शन सेकंड टाइमला घडतंय. लक्षात घ्या, डेन्सर मीडिया मधून लाईट पुन्हा रिअर मीडिया मध्ये येते म्हणजे हे रिफ्रॅक्शन आहे ते सेकंड टाइमला घडतंय. आता जेव्हा डेन्सर मीडिया मधून लाईट येते, ओके लक्षात द्या, तेव्हा नॉर्मल लाईन पेक्षा ही जी लाईन आहे ती अशा पद्धतीने यायला पाहिजे. बघा मी तुम्हाला दुसऱ्या हिने दाखवते, ही जी लाईट आहे ती जर एकाच मीडिया मध्ये असते तर ही अशा पद्धतीने आली असते, पण त्याच्यापेक्षा लांब जाते. लक्षात घ्या, का लांब जाते, तर ती रिअर मीडिया मध्ये लाईट येते त्याच्यामुळे काय होत आहे, तर ही जी लाईट आहे ती अवे फ्रॉम द नॉर्मल लाईन. ओके, मी लाईन नीट ओढून दाखवते इथे मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने लाईट, ऍक्च्युअली लाईट याला कशी पाहिजे होती, या स्ट्रेट लाईन मध्ये यायला पाहिजे होती, पण नॉर्मल लाईन पेक्षा पण काय होते, लॉंग डिस्टन्सने ही लाईट तुम्हाला बेंड झालेली दिसते. ठीक आहे, पण डेन्सर मीडियामध्ये जेव्हा लाईट येते तेव्हा ज्या लाईन पर्यंत जायला पाहिजे होती तर ती लाईट नॉर्मल लाईनच्या क्लोज मध्ये बेंड झालेली दिसते. लक्षात घ्या इथे, पण जेव्हा डेन्सर मीडिया मधून लाईट रिअर मीडिया मध्ये येते तेव्हा ज्या पद्धतीने लाईट यायला पाहिजे होती त्याच्यापेक्षाही लॉंग डिस्टन्सने तुम्हाला इथे लाईट रे गेलेली दिसते. सो द सेकंड पॉइंट म्हणजे डेन्सर मीडिया मधून जेव्हा रिअर मीडिया मध्ये लाईट एंटर करते तेव्हा कशी आहे, when a light ray passes from a denser media to rear media, it bend away from the normals. बघा, it bend away from म्हणजे अलीकडे बेंड व्हायला पाहिजे होते पण ती त्याच्यापेक्षाही लांब काय होते, लाईन बेंड होते. लक्षात घ्या, इट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल्स. ओके, नेक्स्ट, इथपर्यंत पॉइंट समजले का सगळ्यांना? येस और नो? हो. ठीक आहे, आता आपण थर्ड पॉइंट फास्ट मध्ये घेऊया. आता हा थर्ड पॉइंट मला वाटतं तुम्हाला झालेला आहे, रेअर मीडिया अँड डेन्सर मीडिया. एकाच लाईन मधून काय होतं, जेव्हा स्ट्रेट लाईट जी आहे ती
लाईट स्ट्रेट असेल तर काय होणार आहे इथे बघा, 1 मिनिट. आता ही लाईट आहे ती स्ट्रेट आहे. मग जेव्हा स्ट्रेट लाईन मध्ये असेल तेव्हा ही लाईन पण स्ट्रेटच जाणार आहे. म्हणजे इन्सिडंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हा एकाच लाईन मध्ये असणार आहे. आणि ही नॉर्मल लाईन पण काय असणार आहे, एकाच लाईन मध्ये असणार आहे. नॉर्मल लाईन मी दुसऱ्या मग याची जी नॉर्मल लाईन होते ती एकाच लाईन मध्ये असणार आहे. ठीक आहे. सो when a light ray in incident normal at the boundary between two media, it does not change its direction, hence does not get the refracted. ओके, हे काय होतात की याच्यामध्ये जर एकाच लाईन मधून इन्सिडंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे जात असेल तर त्यांचं रिफ्रॅक्शन होत नाही. ओके, so when a light ray is incident normally at the boundary between two media, it does not change its direction and hence does not get refracted. ओके, हे 3 पॉइंट लक्षात आले का, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. रिअर मीडिया मधून डेन्सर मीडिया मध्ये जेव्हा लाईट एंटर करते तेव्हा त्यांच्यामध्ये जे लाईट रे अवे होतात किंवा बेंड होतात, मग बेंड टूवर्ड होते, अवे होते किंवा बेंड होत नाहीत, हेच 3 एक्सप्लेनेशन याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके, ही कन्सेप्ट सगळ्यांना समजली का? हो. ठीक आहे. 7-1 झालेले आहेत, तर मला 8 स्टँडर्डवर क्लास आहे, त्यामुळे आपण क्लास इथे एंड करतोय. ओके, हॅव अ ग्रेट डे.